नमस्कार, मी प्राची पाखरे. मी मराठीच्या फूड अँड मूड शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि पुढचे काही महिने या उन्हाळ्यापासून स्वतःची बचाव करण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीचे कपडे परिधान करता. पण हल्ली मार्केटमध्ये आणखी नव्या कपड्यांचा ट्रेंड आला आहे, तो म्हणजे खादी कपड्यांचा. या खादी कपड्यांमध्ये नेमकी काय व्हरायटी आली आहे, त्याची काय उपयोगिता आहे, हे बघायला आज आपण आलो आहोत मी खादी शोरूम इथं. मी खादीच्या वतीने माझ्याबरोबर आहे सचिन पाटील. आपण त्यांचं स्वागत करूया आणि जाणून घेऊयात की खादी कपड्यांना किंवा खादीपासून कोणकोणते प्रोडक्ट्स ते बनवतात आणि मार्केटमध्ये त्यांच्याकडे काय डिमांड आहे. नमस्कार. नमस्ते मॅडम. मी मराठीच्या फूड अँड मूड शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि जसं आपण आज म्हटलं की आपण आज कपड्यांवरती फोकस करणार आहोत, तर खादी वस्त्र म्हणजे नेमकं काय? बघा, खादी हा विषय जो आहे हा खूप जुना विषय आहे. सगळ्यांना माहिती आहे खादीबद्दल. सगळ्यांना म्हणजे भारतातच नव्हे तर विदेशात देखील सगळ्यांना खादीबद्दल माहिती आहे. खादी हा जो प्रकार आहे हा कॉटन, सिल्क, वूल आणि लेदर ह्या पद्धतीने जे काही कपड्यांनी बनवलं जातं, खादी प्रकारचे कपडे असतात त्याच्याने जे काही बनवलं जातं त्याला आपण खादी हा विषय म्हणतो. आणि खादी हा जो प्रकार आहे, आपण हाताने जी काही वस्तू बनवतो, म्हणजे समजा तुम्ही खादीने जर आपण हाताने काही खाद्यपदार्थ बनवतो आहोत, लोणचे आहेत, पापड आहेत, खाद्यपदार्थ, साबण आपण हा जो प्रकार आहे हा हाताने बनवतो, खादीचा कपडा आपण जो हाताने बनवतो, किंवा तुम्ही स्वतःचे छोटे बटन जरी आपण करत असाल ते देखील खादीमध्ये मोडले जातात. पण तुमच्याकडे खादीपासून नेमके कोणकोणत्या गोष्टी बनवल्या जातात? खादीमध्ये आम्ही ब्लेझर बनवतो, वेस्टकोट्स बनवतो आणि कुर्तीज बनवतो. पण सध्या आता आम्ही जे कलेक्शन करतो आहोत ते खादीमध्ये आम्ही वूल प्रकाराने जे आहेत, म्हणजे वूल आणि जीन्स. आता हा नवीन प्रकार गव्हर्नमेंटने देखील सँक्शन केलेला आहे की तुम्ही जीन्समध्ये देखील खादीचे शर्ट्स, कुर्ती बनवू शकतात. तर आता तुम्ही हे बघू शकता, वूल, येलो कलरचा वूलचा आम्ही त्याच्यामध्ये एक ब्लेझर बनवलेला आहे, जे तुम्ही जीन्सवर आणि कुर्ती किंवा टी शर्टवर देखील घालू शकतात वगैरे. ओके. नंतर आता ब्लेझर जे आहे, ब्लेझर आता सगळे आपण नेहमी घालतोच. त्याच्यामध्ये जे आहे वूल हा प्रकार आम्ही तो हे केलेला आहे आणि वूलमध्ये ब्लेझर आम्ही नवीन हे डिझाईन्स वगैरे करून सिंपल डिझाईन ते केलेलं आहे. ओके. त्यानंतर आता खादीमध्ये जीन्स हा प्रकार समावेश केल्यामुळे आम्ही शर्ट्स हा जो जीन्सचे नवीन पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये जे ब्रँड आपण यूज करू शकतो. तर आमचं मी खादीचं आम्ही जीन्समध्ये पण आपली नवीन पद्धतीने आम्ही त्याला डेव्हलपमेंट करत आहोत. एक्झिक्युटिव्ह आम्ही ऑफिसेसमध्ये जे आता यूज करतात, टी शर्ट्समध्ये लेगिन्स सध्या खूप चालू आहे, पॅन्ट पण लेडीज घालतात. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह हे जे आपले ड्रेसेस आहेत ते आम्ही जॅकेट्स पण आम्ही खादीमध्ये नवीन तयार करतो. तर याला पॉलिवस्त्रमध्ये हे मोडलं जातं. तर पॉलिवस्त्र देखील आपण खादीमध्ये यूज करू शकतो. अशा पद्धतीने नवीन जे डिझाईन्स आहेत आम्ही ते डेव्हलप करतो आहोत. आपण बघितलं की खादीमध्ये जीन्स पासून बनलेले कपडे आहेत, वूल पासून बनलेले कपडे आहेत, ब्लेझर्स आहेत, त्याचबरोबर आपण एक्झिक्युटिव्ह कोट सुद्धा बघितले, कुर्ती, साड्या, या सगळ्या गोष्टी सुद्धा खादीपासून बनवल्या जाऊ लागल्यात आणि तुम्ही त्याचं खास प्रमोशन सुद्धा करताय. आपण आता काही ब्लेझरचं कलेक्शन बघितलं, काही वुलन शर्ट्स बघितले खादीमधले, पण त्याचबरोबर लेडीजमध्ये जर कुर्तीज म्हणा किंवा स्टोल्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पण फार पॉप्युलर आहेत. तर खादीमध्ये तुमच्याकडे असं कोणतं कलेक्शन आहे? त्याच्यामध्ये आम्ही आता नवीन पिलो हे जे डेव्हलप करतो आहोत, त्याच्यात तुम्ही पिलो देखील बघू शकतात. हँडमेड पिलो आहेत, ते गावात ज्या महिला असतात त्या हाताने बनवतात आणि ते आम्ही इथे आणून ते ऑनलाईन आणि आम्ही विकतो स्टोर्समध्ये. ओके. नंतर तुम्ही बघाल पॉलिवस्त्रमध्ये, खादीमध्ये जो पॉलिवस्त्र प्रकार येतो त्याच्यामध्ये हे जे टिश्यू हा प्रकार आहे त्याचे आम्ही स्टोल्स बनवतो. समजा तुम्ही कुर्तीज वगैरे घालत असाल, टी-शर्ट्स मध्ये स्टोल घालतात, तर याचे आम्ही स्टोल्स वगैरे घालतो. साडी आपण बघाल तर टिश्यू मध्ये साडी हा जो प्रकार आहे, ओके, ह्याच्यामध्ये आपण ही मटेरियल आहे. ओके. हे मटेरियल आहे. ओके. साडीमध्ये तुम्ही हा प्रकार प्रिंटेड साडीज आपण प्लेन घालू शकतो. सध्या प्लेन साडीना खूप वाव आहे. तर त्या हिशोबाने आपण हे टिश्यू मटेरियलचं जे म्हणतो आपण, टिश्यू साडीज सॉफ्ट मटेरियल जे असतात त्या पद्धतीने ही खादीची साडी त्याचं मटेरियल आहे, त्याच्यापासून साड्या आपण बनवतो. पण त्याच पद्धतीने स्टोलसाठी कोणत्या प्रकारच्या कापडाचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये काय व्हरायटी आहेत, त्यावर एक लुक घेऊया. खादीमध्ये पॉलिवस्त्रमध्ये स्टोल जो हा प्रकार आहे तो टिश्यू म्हणून आपण हा नवीन प्रकार आपण आणलेला आहे. टिश्यूमध्ये पॉलिवस्त्रमध्ये याचे स्टोल आम्ही बनवतो, जे आपण जीन्समध्ये, टी शर्ट्सवरती, कुर्तीजवरती आपण लेडीजला स्टोल हा प्रकार असतो, त्याचे स्टोल बनवून आपण ते रेडीमेड देऊ शकतो. ओके. नवीन त्याच्यामध्ये प्रिंट्स देखील आहेत. आता हे जे पॉलिवस्त्रमध्ये आपण याला जकार्ड बोलतो. जकार्ड हा फॅब्रिक देखील स्टोरमध्ये खूप सर्रास चालू आहे. आणि टिश्यू हा प्रकार, त्याच्यामध्ये टू टोन हा प्रकार नवीन आता आलेला आहे. टू टोन म्हणजे याच्यामध्ये दोन कलरने तुम्ही प्रिंटमध्ये ते कलर्स पण दिसतात. त्याच्यामध्ये ग्रीन आणि एक येलो कलरचा जो आहे
तुम्हाला दिसेल. स्टोल्स हा जो आहे जीन्स वरती टी शर्ट्स वरती तुम्ही हा स्टोल प्रकार स्टायलिश वाटू शकेल, थोडं स्टायलिश वाटतं. त्या हिशोबाने आम्ही हा नवीन पॉलिवस्टर मध्ये स्टोल्स हा प्रकार पण आम्ही त्याच्यामध्ये आणतो आहोत. खादीमध्ये स्टोलसाठी कोणत्या प्रकारचं फॅब्रिक यूज केलं जातं ते आपण बघितलं. आपण पिलोजच्या व्हरायटीज बघितल्या, पण त्याचबरोबर आता आपण बोलतोय कुर्तीमध्ये. कुर्तीसाठी तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे फॅब्रिक्स आहेत जे तुम्ही खास खादीमध्ये बनवता? खादीमध्ये जसं आपण कॉटन, आता विषय आपण केला कॉटन, सिल्क, वूल. कॉटनमध्ये आता समर कलेक्शन, आता समर असल्यामुळे, उन्हाळा असल्यामुळे आपण समर कलेक्शनसाठी आम्ही नवीन प्रिंटेड कुर्तीसाठी आम्ही फॅब्रिक्स आणलेलं आहे. ते तुम्ही इथे बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट्स आहेत. एक तुम्हाला प्रिंटेड, आता जे नवीन आपण इकत प्रिंट जे बोलतो, इकत प्रिंट हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये स्टार्स हा नवीन आम्ही त्याच्यात नवीन डेव्हलपमेंट केलेलं आहे. म्हणजे हे आपण प्रिंट हे हँडमेड प्रिंट असतात. हे अकोल्यामध्ये, एक राजस्थानमध्ये अकोला म्हणून एक गाव आहे, तिथून हे प्रिंट आम्ही बनवून आणतो. ओके. आणि हे जे काही नवीन आता पोल्का डॉट हा मोठा जो आहे, मोठा प्रकार पोल्का डॉट हा जो प्रकार आहे सगळ्यात पॉप्युलर सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये पण नवीन समर कलेक्शन मध्ये कुर्ती आम्ही बनवतो आहोत. ओके. हे तुम्ही डिझाईन बघू शकता. ही पोल्का डॉट हा जो प्रकार आहे. कॉटन खादी म्हणजे फक्त असं एक ते त्याला एक आपण नाव दिलेलं आहे, पण कॉटनमध्ये देखील तुम्ही कुर्ती बनवते खादीमध्ये मोडलं जातं. सिल्कमध्ये जर देखील तुम्ही कुर्ती बनवली ते देखील खादीमध्ये मोडली जाते. म्हणजे कुर्ती तुम्ही स्वतः बनवली असेल आणि स्वतःच्याच इथे त्याचा एक्सपांड करणं असा बिझनेस तो खादीमध्येच मोडला जातो. डेफिनेटली. ओके. नंतर तुम्ही याच्यामध्ये नवीन आता फ्लॉवर प्रिंट्स हा प्रकार बघितला असेल, व्हाईट अँड रेड. तर समर कलेक्शनमध्ये आम्ही याचे पण आता नवीन कलेक्शन तयार करतो आहोत कुर्तीमध्ये. ओके. आणि ह्याला मोस्टली इंटरनॅशनल लेवलमध्ये कसं डेव्हलपमेंट होईल, भारतात तर सगळ्यांना खादी हा प्रकार माहितीच आहे. तर कॉटन आणि सिल्क आणि वूल या 3 प्रकारामध्ये आम्ही खादीला वेस्टकोट्स, ब्लेझर आणि कुर्तीमध्ये नवीन पद्धतीने डेव्हलपमेंट करत आहोत. पण सध्या आता समर असल्यामुळे समर कलेक्शनमध्ये आम्ही तसेच फ्रेश कूल कलर्स आणि लाईट वेट असणारे कलर आपण फॅब्रिक्स आम्ही यूज त्याच्यामध्ये करणार आहोत. आमच्या मी खादी या प्रोडक्टमध्ये ब्युटी हा जो आपण बोलतो कॉस्मेटिक्समध्ये, आता नवीन आपण आपल्या कॉस्मेटिक काही शब्द दिलेला आहे. तर ब्युटीमध्ये आम्ही साबण आणि शॅम्पू हे प्रकार करतो. सध्या आम्ही साबणावर खूप मोठा भर देतोय. साबणामध्ये आम्ही नवीन कलेक्शनचे आम्ही साबण बनवलेले आहेत. तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो साबणाचं. हँडमेड सोप जे आहे हे आमचं आहे. सँडलवूड हा जो प्रकार आहे मी खादी कार्मिकचा, हे KVIB बोर्ड त्याचं अप्रूव्ह करतं की हे हँडमेड नॅचरल आहे का. त्याचं एक सिम्बॉल तिथे तुम्हाला दिसेल. हे सिम्बॉल खादी अप्रूव्ह करतं. त्यानुसार आम्ही नंतर मग त्याचं एक मेकिंग जे आहे तुम्हाला ते ओपन करून दाखवतो. असा तो साबण असतो. आम्ही जेव्हा पॅकिंग करतो याच्यामध्ये लिहिलेलं असतं की प्रिझर्वेटिव्स, ॲनिमल फॅट्स, सिंथेटिक कलर्स हे याच्यामध्ये बिलकुल आम्ही यूज करत नाही, जे दुसऱ्या साबणामध्ये यूज करतात. तर हा प्रॉपर नॅचरल हँडमेड साबण आहे आणि याचा आम्ही पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने लोकांनी यूज केला पाहिजे आणि लोकांनी ऑर्गॅनिक राहिलं पाहिजे. म्हणजे दे शुड बी व्हेरी प्युअर खादियन पर्सन, इंडियन खादियन पर्सन, म्हणून आम्ही हा मी खादी हे नाव दिले, म्हणजे माय इंडियन खादी. तर अशा पद्धतीने मी खादीला आणि मी खादीचे जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत, कपडे असेल किंवा साबण असतील, त्याला तुम्ही विदेशातही प्रमोशन करणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप आभार. खादी कपड्यांची काय उपयोगिता आहे आणि त्यापासून बनलेल्या उत्पादनांचा तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीत कसा वापर करू शकता हे आज आपण जाणलं. आज आपण इथेच थांबतोय, घेतोय छोटासा ब्रेक. पाहत रहा मी मराठी न्यूज. नमस्कार, मी प्राची पाखरे. मी मराठीच्या फूड अँड मूड शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. एव्हाना मार्केटमध्ये कैऱ्या आल्याच आहेत. या कैऱ्यांना कच्च्या कापून त्यावरती तिखट मीठ पेरून खाण्याची मजा काही औरच आहे. पण या कैऱ्यापासून नानाविध प्रकार बनवले जाऊ शकतात, अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. त्यात ते पदार्थ कोणते असू शकतात हे आज बघायला आपण आलो आहोत द रिसॉर्टमध्ये. आपण आहोत द रिसॉर्टच्या बँक्वेट्समध्ये आणि आता आपण कैरीपासून बनवला जाणारा एक पदार्थ बघणार आहोत. तो पदार्थ कोणता आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत शेफ पवन. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार शेफ. नमस्कार. सबसे पहले हम लोग कैरी की कौन सी रेसिपी देखने वाले हैं?
सबसे पहले हम लोग कैरेट के सैलड बनाने वाले हैं। हाँ हाँ, जिसका नाम मैंगो सिसमी सैलड होगा। मैंगो सिसमी सैलड जी, जो रॉ मैंगो से बनती है। जी जी, जो ठीक कच्चे है। आम से बनती है। ठीक है। उसके लिए जो सामग्री हम यूज़ करेंगे हाँ वह है जैसे शुगर, हाँ ब्लैक तिल, वाइट तिल, थोड़ी लेमन जूस, हाँ, चिली फ्लेक्स, ओके ब्लैक पेपर, लिटिल ऑलिव ऑयल। ओके। उसके बाद टोमेटो हो गया, और कच्चे आम हो गए, थोड़ा कोरिएंडर लिप्स हो गया, अनियन हो गई और गार्निश के लिए लेट्यूस। मँगो सिसमी सॅलडसाठी लागणारं साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे। इसके लिए सबसे पहले हम लोग को जो करना है, उसके पहले सबसे पहले बॉल लेंगे, ठीक है। उसमें जो कच्चा आम है वो डालेंगे, फिर उसमें थोड़ा टमाटर डालेंगे। ये थोड़ा सलाद को कलरफुल लुक देगा। थोड़ा हम अनियन डालेंगे, कोरिएंडर लिप्स। उसके बाद जो इसका ड्रेसिंग जो बनता है, सीजनिंग, वो शक्कर, थोड़ा लेमन जूस। आपण एका बोलमध्ये कच्च्या आंब्याचे काप घेतले, त्याच्यावरती आपण कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, हे सगळं आपण मिश्रण तयार होतं सॅलडसाठी। आणि त्याच्यासाठी आता काय ड्रेसिंग लागलं ते आपण बघतोय। आपण साखर घेतली, लेमन ज्यूस टाकलं आणि त्यानंतर आपण तिखट मिठाला सुद्धा आणखीन काही गोष्टी घालणार आहोत। ते आपण काय घालणार ते बघूयात। उसमें थोड़ा चिली फ्लेक्स डालेंगे, ब्लैक पेपर डालेंगे, थोड़ा ऑलिव ऑयल। इसको फिर अच्छे से मिक्स करेंगे। सिसमी सीड मैं अभी इसलिए नहीं डाल रहा हूँ मैं, क्योंकि अगर मैं अभी तुरंत सिसमी सीड इसमें डालता हूँ मैं, तो ये क्या होगा, सॉगी हो जाएगा। जो सिसमी की क्रंचनेस है वो चली जाएगी। अभी आप देख रहे होंगे ये पूरी तरह मिक्स हो गया है। प्राची जी, ये सिसमी मैंगो सलाद आपके लिए तैयार है। तर अशा पद्धतीने आपलं कच्च्या आंब्याचं सॅलड रेडी आहे, जे तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय आउट करू शकता। कमी सामग्रीमध्ये आणि झटपट असं बनणारं कच्च्या आंब्यांचं हे सॅलड, ज्याच्यामध्ये फक्त कच्चे आंबे अर्थात कैऱ्यांचे काप, कांदा, टोमॅटो आणि बाकी सगळं सीझनिंगवरती हे सॅलड बनतं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय आउट करा, आम्हाला कळवा कशी झाली होती। तोपर्यंत हे सॅलड मी एन्जॉय करते। आपण आहोत द रिसॉर्ट बँक्वेट्सच्या किचनमध्ये आणि आता आपण कैरीपासून बनणारा आणखीन एक पदार्थ शिकणार आहोत आणि तो म्हणजे कैरीची आमटी। त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात आणि हा पदार्थ शिकवायला आपल्याबरोबर आहेत शेफ पवन। कैरीची आमटीसाठी काय साहित्य लागेल? प्राची जी, जो हमारा नेक्स्ट रेसिपी है जो कि आम से रिलेटेड है, कच्चा, वो हम बनाने जा रहे हैं आमती दाल। इसका आमती का मतलब होता है खट्टापन। तो यहाँ पे जो हम खट्टे के रूप में यूज़ करेंगे वो है हमारा आम। तो उसके लिए जो सामग्री हमें चाहिए वो है ग्रीन चिल्ली, चिली पाउडर, हल्दी पाउडर, घी, मस्टर्ड सीड, जीरा, कच्चे आम की प्यूरी, रेड चिली फॉर गार्निश, कोरिएंडर लिप्स, नमक, टमाटर, करी पत्ता, अनियन, तूर की दाल, कच्चे आम और ग्रीन चिली। कैरीच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे। एका फ्राय पॅन मध्ये आपण तूप गरम करत ठेवलं, त्यावरती आपण एक छान कडकडीत फोडणी करणार आहोत। सगळ्यात आधी आपण जिरं, राई, कढीपत्ता, कांदा, ग्रीन चिली या सगळ्या गोष्टी घालून एक छान कडकडीत फोडणी करून घेणार आहोत। चलिए, सबसे पहले इसमें जीरा डालेंगे, जब जीरा और मस्टर्ड पूरी तरह रोस्ट हो गया फिर अनियन डालेंगे,
जब ऑनियन पूरी तरह थोड़ा ब्राउन हो जाए, जो उसका कच्चा स्मेल है वो चला जाए। आपली कांद्याची फोडणी रेडी आहे आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आपले मसाले टाकणार आहोत। अर्थात आपण हळद टाकणार आहोत, लाल तिखट टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण तूर डाळ शिजवून घेतली होती ती सुद्धा आपण टाकणार आहोत। इसमें प्यूरी, आम की प्यूरी डालें तो उससे क्या होता है, कभी कभी आम का आपका खट्टापन तो आएगा बट वो जो मुंह में लगनी चाहिए जैसे आम का आपका मज़ा वो नहीं आएगा। तो उसके लिए हम क्या करेंगे, उसके लिए हम आम के कटे हुए बारीक स्लाइस डालते हैं। करेक्ट, हमने चॉप रॉ मैंगोज लिए हैं या फिर जूलियन कटे हुए रॉ मैंगोज भी ले सकते हैं। जी 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 जी। फिर उसके साथ उसको पकाएंगे। अभी अब हम इसमें जो पके हुई तूर की दाल है वो डालेंगे। आप देख रही होंगी दाल जैसे बहुत ज़्यादा थिक हो गया है, तो इसको थोड़ा सा पतला करने के लिए कंसिस्टेंसी ताकि थिन हो जाए पानी डालेंगे। अब हम लोग लास्ट में इसमें थोड़ा नमक डालेंगे, जो कि किसी भी खाने का सबसे मेन इंग्रेडिएंट्स होता है जी, इसके बिना कोई भी खाना अधुरा आहे। पूरी तरह। आणि सगळ्यात शेवटी आपण टाकतोय ती म्हणजे कोथिंबीर। अब ये दाल पूरी तरह परोसने के लिए तैयार है। जी, हमारे पास आप देख रहे होंगे रेड चिली है, ये रेड चिली हम डालेंगे। अगर आप आम डालना चाहें तो आम डाल सकते हैं, और थोड़ा सा कोरिएंडर लिप्स। प्राची जी, ये दाल जो आमटी दाल है, तर अशा पद्धतीने आपली कच्च्या कैरीची आमटी ही रेसिपी रेडी आहे। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या नेहमीच्या तूर डाळीच्या आमटीला एक छानसा ट्विस्ट द्या, तोही आंबटपणाचा आणि तोही कच्च्या कैरींमुळे। यावेळेला या कच्च्या कैरीची आमटी तुम्ही नक्की ट्राय आउट करा, आम्हाला कळवा कशी झाली होती। पाहत रहा मी मराठी न्यूज।